सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेला सध्या सुरुवात झाली आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी ही मतदान प्रक्रिया जी आता पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत कोडोली येथील मतदान केंद्रावरती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार राजा जो आहे तो आपलं मत देण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळते। सातारा जिल्ह्यात एकूण 21,94,110 मतदार आहेत। त्या दरम्यान सातारा जिल्ह्यात या मतदारांसाठी 2,877 मतदान केंद्रे आहेत। या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आले आहेत। दरम्यान 16,000 मतदान कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। तसेच 11,822 ईव्हीएम मशीन जे आहेत त्या मतदान केंद्रावरती लावण्यात आलेले आहेत। एकूणच बघायला गेलं तर 4,000 पेक्षा जास्त जो पोलिसांचा फौजफाटा या मतदान केंद्रावरती या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून यासाठी तैनात केलं पाहायला मिळतं। दरम्यान सातारा जिल्ह्याचं राजकीय समीकरण जर बघायचं झालं तर भाजपा स्वबळावर लढत आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन हे निवडणूक आहे ती लढताना आपल्याला एकूणच पाहायला मिळालं। दरम्यान मोठ्या प्रमाणावरती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांची कोंडी करण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आला। राज्यातून विविध मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत या ठिकाणी पाटण मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आले होते। मोठ्या प्रमाणावरती राजकीय वातावरण जे आहे ते पाटण मतदारसंघात आपल्याला बघायला मिळालं। दरम्यान मोठ्या प्रमाणावरती भाजपच्या नेते मंडळींची ही तर सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली बघायला मिळते। एकीकडे सातारा जावली भागामध्ये शिवेंद्रराजे भोसले असतील किंवा मान खटाव भागामध्ये जयकुमार गोरे असतील, तसेच राष्ट्रवादीचे मंत्री या ठिकाणी मकरंद पाटील आहेत, तसेच शशिकांत शिंदे जे आहेत ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष, या संपूर्ण जे मोठे नेते मंडळी सातारा जिल्ह्यात त्यांची प्रतिष्ठा आहे ते निवडणुकीच्या या माध्यमातून पणाला लागलेली बघायला मिळते। एकूणच 9 वर्षानंतर ही निवडणूक लागते आणि प्रत्येकच छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या नेते मंडळीपर्यंत या ठिकाणी या निवडणुकीची उत्सुकता आहे या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत होती। दरम्यान आज मतदान प्रक्रिया पार पडते। नक्की मतदार राजा हा कौल 9 तारखेला कोणाच्या पदरात पाडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा।